समग सगरे मेरे वास्तविक सन 2001 साली आमच्या भारतीय विद्यापीठाचे संस्थापक डॉक्टर पतंगराव कदम साहेब आणि माझे वडील त्यांनी मला भारतीय विद्यापीठाची सहकार्य म्हणून भारतीय विद्यापीठाच्या शालेय शिक्षणाची जबाबदारी माझ्यावर दिली आणि भारतीय विद्यापीठात जवळजवळ 88 शाळा महाराष्ट्राच्या शहरी विभागापासून ग्रामीण भागापर्यंत कानाकोपऱ्यात पसरलेल्या आहेत आणि अत्यंत लहान वयात हे निश्चितच आहे, कारण त्यावेळेस मी नुकताच 20वं मी पूर्ण केलेलं होतं. 21व्या वर्षात मी पदार्पण केलेलं होतं, परंतु विश्वासाने आणि जबाबदारीने हे पद माझ्याकडे देण्यात आलं आणि नवीन काही कल्पना मी शालेय शिक्षण विभागामध्ये आणाव्या अशा काही माझ्याकडनं अपेक्षा काही होत्या, तर ते मी आणण्याकरता कामाला सुरुवात केली. आणि सुरुवातीच्या काळामध्ये ही शिक्षण व्यवस्था प्राथमिक शिक्षणाची, माध्यमिक शिक्षणाची, ज्युनियर कॉलेज शिक्षणाची आपल्या महाराष्ट्रामध्ये असणारी शिक्षण व्यवस्था काय आहे ही समजून घेण्यामध्येच सुरुवातीला माझा काही काळ गेला. माझे जे काही वडीलधारी आहेत, शिक्षण क्षेत्रातले काही तज्ज्ञ असतील, त्या तज्ज्ञांशी मी चर्चा करून त्यांचं मार्गदर्शन घेतलं आणि या क्षेत्रामध्ये आपल्याला माझ्या नवीन कल्पनेनुसार जुन्याची जोपासना करून नवीन कल्पनांची किंवा नवीन विचारांची अंमलबजावणी कशी करता येईल ह्याच्यावर लगेच काही काळामध्येच मी अंमलबजावणी करायला सुरुवात केली. वास्तविक आमच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये म्हणजे भारतीय विद्यापीठ मला वाटतं देशातल्या काही मोजक्या शिक्षण संस्था असतील, विशेषतः त्यात आम्ही आहोत, ज्यांच्या शाळा ह्या नुसत्या शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागातही पसरलेल्या आहेत, आदिवासी भागात पसरलेल्या आहेत. आणि या शाळांमध्ये आम्ही संगणकीकरणाचं शिक्षण 1ली ते 12वी सुरू केलं. प्रत्येक शाळेमध्ये आमचं उत्तम अशा सुविध संगणकीकरणाचे आमचे कक्ष आहेत. ती कल्पना मी सुरू केली ताबडतोब, कारण ती काळाची गरज आहे आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना चांगलं संगणकीकरणाचं ज्ञान मिळावं या दृष्टीने आम्ही हे पाऊल उचललं. त्याचबरोबर पर्यावरण ही जी आता विशेषतः तरुण पिढीमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशात आज जगात एक अत्यंत गंभीर हा विषय जो झालेला आहे, या गंभीर विषयाची सुद्धा जाणीव ह्या मुलांना शालेय शिक्षणापासूनच कळावी याच्याकरता आमच्याच भारतीय विद्यापीठाच्या पर्यावरण संस्थे म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायरमेंटच्या माध्यमातून आम्ही एक कोर्स डिझाईन केला. कोर्सच्या माध्यमातून आमच्या प्राध्यापकांना, शिक्षकांना आम्ही प्रशिक्षण दिलं आणि या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना पर्यावरणाच्या बाबतीत आम्ही अवेअरनेस आणि त्या शाळेच्या भोवतीने असणारे जे काही जिओग्राफिकल पर्यावरणाच्या संबंधित क्षेत्र असेल त्याच्या संदर्भात आम्ही त्यांना प्रशिक्षण दिलं. आता नवीन एक कल्पना आम्ही लवकरच आणतोय, म्हणजे की 1ली ते 10वी विद्यार्थ्यांना भारतीय विद्यापीठाच्या शाळेअंतर्गत आम्ही हेल्थ एज्युकेशन प्रोग्राम सुरू करणार आहोत. कारण आता दिवसेंदिवस हा जो वाढता जो काय दैनंदिन जीवनातले जे काही आपण स्ट्रेस, ताण आहे, प्रदूषण, धडपड, प्रत्येक ठिकाणी स्पर्धा आहे आणि याच्यावर जो मानसिक आणि शरीरावर जो मुलांमध्ये लहान वयातच जो ताण आता पडत चाललाय आणि तो दिवसेंदिवस ताण नुसतं पडतच नाही, तो वाढत चाललाय. ह्याला टॅकल करण्याकरता आम्ही लहानपणापासूनच विद्यार्थ्यांना हेल्थ अवेअरनेस आम्ही करण्याकरता आम्ही त्या वया गटानुसार आम्ही म्हणजे प्राथमिक विद्यार्थ्यांना त्यांच्या बुद्धिमत्तानुसार जे काही हेल्थचे इश्यूज असतील ते आम्ही त्यांना शिकवणार आहोत. त्याच पुढे जाऊन माध्यमिक शिक्षणामध्ये सुद्धा त्या विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तानुसार जे काही हेल्थचे इश्यूज असतील ते आम्ही त्यांना शिकवणार आहोत. तसे पुढे ज्युनियर कॉलेजमध्ये ते आम्ही शिक्षण त्यांना देण्याचा आमचा मानस आहे. तर ह्या करता सुद्धा आम्ही भारतीय विद्यापीठ मेडिकल कॉलेज हॉस्पिटलचा आम्ही पीडियाट्रिक डिपार्टमेंट, भारतीय विद्यापीठ मेडिकल कॉलेज हॉस्पिटलचा आम्ही सायकोलॉजिकल डिपार्टमेंट आणि काही शिक्षक सुद्धा अशी काही एक टीम ह्यांची करून एकत्रितपणे आम्ही हा लवकरच सिलेबस आम्ही डिझाईन जवळजवळ केलेला आहे, पण आणि या भारतीय विद्यापीठाच्या शाळांमध्ये आम्ही इम्प्लिमेंट करणार आहोत. वास्तविक तसा लहानपणापासूनच मी माझ्या वडिलांचा लाडकाच राहिलेलो आहे आणि नेहमीच अत्यंत प्रेमाने, लाडाने मला व्यक्तिशः मी निश्चितपणे आनंदाने सांगेल की मला व्यक्तिशः एक वेगळी वागणूक त्यांच्याकडनं मिळालेली आहे. पण एक
हे म्हणजे आमच्या घरातलं एक वडील आणि मुलगा हे जे नातं आहे हे स्वाभाविक आहे, जे इतर कुटुंबांमध्ये आहे तेच नातं आमच्यामध्येही राहिलेलं आहे, त्यात काही वेगळे पण नाही. आता ज्यावेळेस आम्ही घराबाहेर पडतो त्यावेळेस माझ्या वडिलांचा ज्यांना साहजिक आहे आम्ही सगळेच आदराने सगळे लोक आम्ही सगळे साहेब म्हणतो, साहेबांचा बाहेरचा जो कामाचा जो एक जो आणि त्यांची जी ओळख आहे, जे त्यांनी केलेलं काम आहे, जे केलेलं त्यांनी कार्य आहे, त्याच्या बाबतीत इतका प्रचंड आदर, म्हणजे एक मुलगा म्हणूनच नव्हे तर एक ह्या देशातला एक आज नागरिक म्हणून मला वाटतो. आणि माझ्या लहानपणापासून मी त्यांची कामाची धडपड ही प्रत्यक्ष पाहिलेली आहे. मला एक पहिल्यांदा असं सांगायचं की आमच्या वडिलांचा राजकीय प्रवास हा त्यांच्या जीवनात फार नंतर सुरू झाला. त्यांनी पहिली त्यांच्या जीवनामध्ये जी सुरुवात केली ती शिक्षणापासूनच सुरुवात केली. आता पतंगराव कदम हे जन्माला ज्या गावात आले ते सोनसळ गाव, म्हणजे त्याची लोकसंख्या ज्या काळात ते जन्माला आले त्या गावाची लोकसंख्या मुळात फक्त 500 लोकांची होती. आणि 500 लोकसंख्या असणारं अत्यंत छोटस हे खेडे गाव, त्या गावामध्ये माझ्या वडिलांनी प्राथमिक शिक्षण घेतलं. तिथल्याच प्राथमिक सोनसळच्या शाळेमध्ये घेतलं. तिथून त्या शेजारी असणारं शिरसगाव म्हणून जवळजवळ हे 2 किलोमीटर अंतरावर असणारं गाव आहे, तिथे पायी चालत तिथे जाऊन त्यांनी त्यांचं माध्यमिक शिक्षणाला सुरुवात केली. आणि तिथून पुढे कुंडल म्हणून आमच्या कडेगाव तालुक्यातलं एक गाव आहे, जिथे पलूस तालुक्यातलं गाव आहे, जिथे फार क्रांतिकारी गाव आहे. तिथे क्रांतिसिंह नाना पाटील सारख्या महाराष्ट्रातल्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये आजचे फार थोर स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले. आणि त्या कुंडल गावामध्ये त्यावेळेस स्वातंत्र्यानंतर भारत हा देश कसा घडवायचा, महाराष्ट्र कसं घडवायचा, यावेळेस सातत्याने तिथे भाषणं होत राहायची, तिथे मोठमोठ्या लोकांची चर्चा होत राहायची. आणि मग तिथे साहेबांनी क्रांतिसिंह नाना पाटील बोर्डिंग स्कूलमध्ये तिथे त्यांच्या शिक्षणाला तिथे ऍडमिशन घेतलं आणि तिथे माध्यमिक शिक्षण त्यांनी सुरुवात केली. पण हे सगळं करत असताना मुळात आमच्या वडिलांचं कौटुंबिक परिस्थिती अशी होती की फार अत्यंत गरीब कुटुंबात आमच्या वडिलांनी जन्म घेतला. आमच्या 7 भावंडांनी एक बहीण असे 8 मुलांचं हे कुटुंब होतं. तुम्हाला 6 काका आणि 1 आत्या. हो. आणि आमचे वडील 2 नंबरचे त्या संपूर्ण कुटुंबामध्ये. वडिलांच्या वर एक थोरले काका आहेत आमचे मोहनराव कदम म्हणून. आणि ह्या कुटुंबामध्ये आमचे वडील पहिले सर्वात शिकलेले, म्हणजे पहिले त्या संपूर्ण गावामध्ये पहिले SSC पास होणारे विद्यार्थी म्हणजे आमचे वडील आहेत त्या संपूर्ण गावातले. आणि आमचे आजी आजोबा हे अशिक्षित, आजी शेतकरी, आई म्हणजे आमचे आजोबा शेतकरी, आणि जमीन कमी, दुष्काळी तो सगळा भाग. आमचं गावामध्ये पाण्याची व्यवस्था नव्हती. म्हणजे मुळात एक घटना ही अशी की आमच्या आजोबांचे वडील म्हणजे माझ्या वडिलांचे आजोबा यांचं म्हणजे ज्या गावामध्ये पाणी नव्हतं त्या गावामध्ये जी विहीर होती त्या विहिरीमध्ये सगळी मंडळी पाणी घेण्याकरता जात असे. आणि त्या विहिरीमध्ये पाणी घेण्याकरता मोठी गावातल्या लोकांची रांग लागत होती. आणि त्या रांगेमध्ये आमचे आजोबा म्हणजे आमच्या वडिलांचे आजोबा उभे होते आणि त्या रांगेमध्ये त्यांचा नंबर काही लागला नाही. आणि नंबर लागल्यामुळे तिथंच झोपले आणि सकाळी परत त्या रांगेतच झोपले. आणि सकाळी परत उठल्यानंतर ते ज्यावेळेस गडबडीतनं झोपेतनं उठून त्या पाणी घ्यायला गेले तर त्यावेळेस त्यांचा पाय सरकला आणि त्या विहिरीत पडले आणि तिथंच ते मृत्यूमुखी पाडले. म्हणजे असं त्या गावातली परिस्थिती, त्या तालुक्याची परिस्थिती, म्हणजे तिथे कुठलीही व्यवस्था नसलेला तो गाव आणि आमचा तो संपूर्ण परिसर होता. परंतु ह्या परिसरात आमच्या आजी आजोबांनी म्हणजे आमच्या वडिलांच्या आई वडिलांची एक मनामध्ये जिद्द होती की आपली मुलं शिकली पाहिजे. आपल्या मुलांना ह्या नवीन युगामध्ये आणि विशेषतः माझ्या वडिलांमध्ये शिक्षणा बाबतीत त्यांना फार मोठं आकर्षण होतं आणि शिक्षण क्षेत्राबाबतीत आकर्षण होतं. आणि माझ्या आजी आजोबांनी त्यांना आमच्या वडिलांना फार प्रोत्साहन दिलं. आणि आमच्या आजोबांना आम्ही तात्या म्हणायचो. आमच्या आजींचे बायबाई श्रीपतराव कदम हे नाव, तात्यांचं श्रीपतराव कदम हे नाव. आणि ह्यांनी आमच्या वडिलांना प्रोत्साहन दिलं आणि म्हणून आमचे वडील माध्यमिक प्राथमिक शिक्षण त्यांनी त्या परिसरात घेतलं.